नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज दिसते की नाही मी एकदम फ्रेश, रिकवर्ड, मस्त। येस, तर आज छान मला फ्रेश वाटतंय आणि आत्ता मला जायचं आहे अंधेरी सेंटरला। जास्त ट्रॅव्हलिंग नाही आहे आज, पण आज खूप खास गोष्ट घडणार आहे। ती म्हणजे आमचा एक स्टुडंट आहे राधेश्याम नावाचा, अंधेरी सेंटरचा आमचा ॲस्पिरंट आहे। तर त्याची सक्सेस स्टोरी प्रेझेंट करण्यासाठी आम्ही जाणार आहोत रेडिओ FM, आय थिंक 91.1 FM वर त्या ऑफिसला आम्ही जाणार आहोत आणि त्याचं छोटंसं एक पॉडकास्ट टाईप होणार आहे। त्याची जर्नी ओव्हरऑल म्हणजे कोटक एज्युकेशन फाउंडेशन जॉईन करण्याआधी तो काय करत होता, इथे त्याचा कोर्स कसा कंप्लीट झाला आणि आता कुठल्या ठिकाणी तो जॉब करतोय। सो आमची सोशल मीडिया टीम जी आहे ती फार ॲक्टिव्ह आहे, फार स्ट्रॉंग आहे आणि मुलांना ती खूप छान पद्धतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट करत असते। त्यांचे अचीवमेंट आम्ही नेहमी सेलिब्रेट करत असतो। सो आज त्या स्टुडंटला घेऊन मी तिथे जाणार आहे आणि बघूयात त्याचा इंटरव्ह्यू वगैरे कसा होणार आहे। प्लस आपला डेली व्लॉग आहे तो सुरूच राहणार आहे, तर स्टे ट्यून्ड। ऑल्सो आपला नेहमीचा हक्काचा प्रश्न, कोटक एज्युकेशन फाउंडेशन कसं जॉईन करायचं, तर खूप सोपं आहे। कोटक एज्युकेशन फाउंडेशनच नाही, तुम्हाला कोणतंही ऑर्गनायझेशन जर जॉईन करायचं असेल तर सगळ्यात आधी त्याची वेबसाईट चेक करायची। वेबसाईटवर इथे करिअर्सचा ऑप्शन असतो आणि मग तिकडे जॉब डिस्क्रिप्शन, काय काय एलिजिबिलिटी आहे, काय पात्रता आहे, हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं असतं। सो ते बघून तुम्ही तिथे वेबसाईटवर अप्लाय करू शकता। आणि जनरली मला एक प्रश्न विचारला जातं की तुमच्या ऑफिसमध्ये वेकन्सी आहे का, तर आमचं ऑफिस खूप मोठं आहे, खूप मोठं ऑर्गनायझेशन आहे, खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत। प्रत्येक डिपार्टमेंटचं काम वेगळं आहे, त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, एक्सपिरियन्स वेगळा आहे। काही ठिकाणी फ्रेशर्स चालतात, काही ठिकाणी एक्सपिरियन्स पर्सन चालतात, डिपेंड ऑन डेझिग्नेशन की तुम्ही कुठल्या डेझिग्नेशनसाठी अप्लाय करताय। त्यामुळे मला असं पटकन तोंडावर कुठली वेकन्सी नसते की हां इथे आहे तिथे आहे। सो त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटच चेक करायला लागेल। जर मी HR डिपार्टमेंटमध्ये असते तर तुम्हाला सांगू शकले असते, पण तुम्हाला वेबसाईटवर सगळ्या डिटेल्स मिळतील, लिंक्डइन प्रोफाईलवर सुद्धा मिळतील। सो जर तुम्ही जेन्युअनली इंटरेस्टेड असाल, तुम्हाला खरंच जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला एकदा चेकआउट करायचं इथे कुठल्या कुठल्या वेकन्सीज आहेत, तर प्लीज ऑफिशियल वेबसाईट नक्की बघा। पाहिजे तर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आणि इतर अनेक प्रिव्हियस ब्लॉग्समध्ये मी एक्झॅक्टली काय काम करते, कोटक फाउंडेशन काय काय काम करतं याच्या संदर्भात सुद्धा मी माहिती दिली आहे। सो तो प्रिव्हियस ब्लॉग सुद्धा आठवणीने बघा। पाऊस पडत होता, जस्ट थांबलाय तर आता पटकन जाऊन जाऊ। तर काम सुरू आहे आणि सगळेजण विचारायला आपल्या कामात बिझी आहे। माझा लॅपटॉप आणि मी इथे बसली आहे आणि थोड्या वेळात आमचा स्टुडंट आल्यावर त्याला घेऊन मग मी रेडिओ सिटीला जाणार आहे। राधेश्याम आलेला आहे आणि आता मी चाललो आहोत राधेश्यामच्या इंटरव्ह्यूला। से हाय। हाय मैम, एंड आज मेरा मतलब इंटरव्यू है एंड देखता हूँ आज का इंटरव्यू कैसा जाता है। रेडियो सिटी पे मेरा होने वाला है, तो आज मुझको देखना है कि मेरे में कितना कॉन्फिडेंस है और कितना नर्वसनेस है, वो सब दिख जाएगा आज। तो थैंक यू सो मच, आप लोग ऐसे ही रहना पूरे ब्लॉग तक एंड सपोर्ट करो। ओके ओके। रेडिओ सिटी 91.1 FM इथे आम्ही आलो आहोत आणि ही व्यक्ती माझ्यासोबत आहे शूटसाठी। चला आता आपण जाऊया। पोस्ट आणि आता काय इंस्टाला पोस्ट होणार की नाही, इंस्टाला पण होणार आणि यूट्यूबला पण होणार। आता आम्ही पोहोचले आणि येतच इथे मस्त असा मोठा ॲम्बियन्स आहे आणि छान आम्हाला गारगार वाटतंय। सो चला आता आपण जाऊया। ओके, आता आम्ही आलो आहोत आणि आता मी चाललोय, बघतो इथे काय काय आहे आणि आम्हाला कोणी आत घेतंय का पहिला म्हणजे। आणि आता आम्ही इथे येऊन बसलो आहोत, सकीना जी आहेत आणि इकडे ते मधली जागा माझी आहे। असे मस्त बॉलिवूड वाईब्स आहेत आणि इतकं ऑफिस सुंदर आहे। वेळ मिळाला तर जाता आता शूट करू। आणि हॅलो, हाय सकीना। हाय, आमचे सोशल मीडिया स्पेशालिस्ट। आणि ही व्यक्ती मग आजपासून तुम्ही बघताच आहात, थोडीशी नर्वस झालेली आहे। का नर्वस झालेली आहे? नर्वस नका हो, ऑल द बेस्ट। ठीक आहे, होणार बरोबर। खूप सारी एक्साइटमेंट, नर्वसनेस आणि रेडियो सिटी 91.1 FM। वैसे हम लोग बड़ी इंस्पिरेशन ढूंढते रहते हैं जिंदगी में ना, लाइफ में कहाँ जाना है, क्या करना है। और हम लोग जो एक्चुअली बहुत सारे लोगों का थॉट क्या होता है कि हम लोग को जो भगवान ने दिया है, हमारे जो माँ बाप ने दिया होता है, वो ऑलरेडी बहुत कुछ होता है, उसके बाद से हम इमारत खड़ी करते हैं। लेकिन जो अपने आप से बेसमेंट भी बना रहे हैं, फाउंडेशन भी बना रहे हैं, उसके बाद इमारत खड़ी कर रहे हैं, भाई उनका क्या। मुझे ऑलवेज बहुत पसंद आते हैं जब सेल्फ मेड लोग अनबिलीवेबल ऑड्स को सरमाउंट करके कुछ लाइफ में कर लेते हैं।
तो राधे, आज राधे राधे, राधे श्याम, कैसे हो? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। थोड़ा पास आ जाओ भाई माइक के। और मैं तो ये बहुत लंबी चौड़ी ऐसी कहानी सुना रहा था, लोग बोल रहे हैं कि पता नहीं क्या बोल रहा है ये सलील, बट तुम्हारी कहानी क्या है? आज जैसे मैं 5वीं कक्षा का छोटा बच्चा हूं ना, मेरे को बताओ, बिकॉज मैं बताऊं उसमें मजा नहीं आएगा। आप क्या करते थे और कहां से फिर कहां पहुंच गए जो हम अभी देख रहे हैं? यस सर, तो फर्स्ट ऑफ ऑल मेरा स्टोरी ऐसा है कि 10th स्टैंडर्ड तक तो मैं बहुत ही ना दिमाग चलाता था ना कुछ। तो फैमिली भी मेरे से थोड़ा सा ये थे कि हाँ अनएक्सपेक्टेड थे कि हाँ ये कुछ नहीं करेगा। स्टार्ट किया अपना जर्नी, तो 14th स्टैंडर्ड तक कोई प्रॉब्लम नहीं आया, मैंने कर लिया कुछ भी। तो मॉम डैड का था, तो पता ना सिर्फ बम्बई में 14th स्टैंडर्ड बोलते हैं। हाँ yes, पूरे भारत में 12वीं कक्षा के बाद कॉलेज स्टार्ट होता है। यस सर, बट मेरा कंटिन्यू था सर, स्टडी भी कंटिन्यू था इसके लिए। तो उस टाइम पे फिर मैं थोड़ा सा घर वालों को मिसबिहेव लगता था मेरा। तो मॉम डैड ने वैसे तो कुछ ये नहीं किया था, एक्सपेक्ट नहीं था। मैं खुद से अपना ये करना था, मेरे को बिजनेस स्टार्टअप करना था एंड बहुत कुछ करना था, बहुत कुछ सोचा था। तो मैं खुद से घर से ये हो गया था बाहर। अच्छा। हाँ, बट मॉम डैड ने तो ये चीजों को नहीं बोला था, बट उनका भी एक था कि ये खुद के पैर पे खड़ा होगा। हर किसी के ना मॉम डैड सोचते हैं कि हाँ ये बाहर निकलेगा तो इसको समझ में आएगा, पॉजिटिव वे से ये सोचते हैं हर किसी के मॉम डैड। तो मैं निकला, 1 वीक में रेलवे स्टेशन पे भी सोया हूँ। तो वो सब चीजों को कोई पैसा वैसा कुछ नहीं मिला? देते थे, मॉम डैड थे सपोर्टिव थे, बट प्रॉब्लम ये था कि वो भी सोच रहे थे कि ये खुद के इस पे हो जाए, क्योंकि 14th स्टैंडर्ड तक भी उनको यही लगा था कि हाँ ये अभी भी थोड़ा सा है, डल है। तो तुम बताओ, पढ़ाई में तुम्हें रुचि नहीं थी क्या? वो टाइम पे नहीं था सर, 10th स्टैंडर्ड तक, जब तक मॉम डैड ने पैसा लगाया और स्टडी कराया था। फिर जब एक होता है ना कि मॉम डैड बोले कि हाँ इसको अभी खुद से करने दो, तब इसको समझ में आएगा। तो क्या करते थे स्कूल में? तो सर स्कूल में कुछ नहीं, वैसे तो जैसे फाइटिंग्स एंड क्या कभी जिंदगी में? सर बहुत रोया हूँ सर, अकेले बैठ के तो मैंने बहुत रोया है। मेरे को वो रियलाइज हुआ है कि यार ये भी एक लाइफ थी, ये भी एक लाइफ की जर्नी है, जो ये पार्ट एक सर बोलते ना कि लड़कियों को भी उतना स्ट्रगल रहता है, बट जितना लड़कों को रहता है ना उससे बहुत लोग ये समझते नहीं है। कई बार ना जेंडर इक्वालिटी में बड़े चले जाते हैं। लेकिन लड़कों का ऐसा है कि अब मेरे को आप गलत ले लो अगर आप लेना चाहते हो, लेकिन सच बात ये है कि लड़के अगर काम नहीं कर रहे हैं और अच्छा पैसा नहीं कमा रहे हैं, शादी तो दूर की बात है, उनको घर पे नहीं रहने। यस सर, और ये सच्चाई है। अब जितना भी आगे चले जाओ, जितने भी आप एजुकेशन करा लो, बट ये सच्चाई है। और छोटे से लेकर बड़े शहर में ऐसा होता है। तो अगर बच्चा कोई अच्छा पैसा नहीं कमा रहा है, लड़का, तो वो नालायक है। यस सर, 15 ईयर का था तब से मैं, जब मेरे पापा सर पे क्या बोलते बोझा उठा के लेके जाते थे, तो मैं उनके सर से उतरवा देने का कि हाँ मेरे को दो, मैं करूंगा। कैसा झाला इंटरव्यू? मैम बहुत अच्छा हुआ एंड वो तो ब्लॉग में दिख ही जाएगा। एंड ऐसे ही आगे भी कुछ रहा तो मैम आप मुझको बताओ, एंड आगे भी मैं ऐसे ही प्रोग्रेस करूँ अपने। नक्की। आणि हा खूप मुलगा मस्त बोलला आणि इथे आम्ही खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केलेत, सो थोडंसं तुम्हाला बघायला मिळेल, बाकी तुम्हाला ते लाईव्ह ऐकावं लागेल, सो स्टे ट्यून। ओके, थँक्यू। इंटरव्ह्यू मस्त झालेला आहे आणि सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून झालेत। आमच्या ऑफिसमध्ये आमची टीम खूप खुश होती कि या व्यक्तीचा खूप छान पॉडकास्ट झाला है। बहुत अच्छा इंटरव्यू हुआ है, तो आप लोग भी देखना, जो अपना टाइम पे मैम का ब्लॉग आएगा तो आप लोग भी देखना। एंड मैम प्लीज़ लोगों को बोलो खाली सब्सक्राइब करने, मेरा भी चॅनल आहे इंस्टा पे आणि यूट्यूब पे। याचा पण इंस्टावर आणि यूट्यूबवर चॅनल आहे, याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, मग तुम्ही याला फॉलो करू शकता। खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे, खूप मस्त जर्नी आहे। एंड ऐसे ही मैम को सपोर्ट बनाए रखो और आगे लेके जाओ मैम को। मैम बहुत हम्बलनेस है और बहुत ही अच्छे है मैम, बात करने में भी एंड लोगों को अपना बताने में, लोगों को एक्सप्रेस करने में, लोगों को बोलने में, नॉलेज देने में। तो आप लोग ऐसे ही सपोर्ट बनाए रखना, ये नहीं कि कोई भी चीज़ों को देख के नेगेटिव वे में मैम को ये करो, सपोर्ट बनाए रखो। हे मी सांगितलेलं नाही आहे, हे मैं खुद से बोल रहा हूँ। हाँ, मैं ओके, थैंक यू सो मच। ऑनेस्ट फैन हूँ मैम का, आप लोग प्लीज़ सपोर्ट बनाए रखना मैम को। ओके, थँक्यू सो मच। थँक्यू सो मच आप लोग को भी। हे आहे आजचं जेवण, वडापाव। सो वाऱ्याच्या वेगात मी आज निघाले आहे, कारण मी आज अंधेरी सेंटरला आहे। सो ऑफकोर्स आज काही पुन्हा ट्रॅव्हलिंगची गरज नाही आहे, चालत चालत लगेच घरी जाणार आणि पुढे काय काय होणार ते दाखवणार।
तर मंडळी, अशा प्रकारे मी घरी पोहोचले आहे लगेच, तातडीने, अर्जंटली. जोकसपाट मी पोहोचले लवकर. आणि ऑफकोर्स आता मला वर्कआउट करायचं आहे. हळूहळू जर आता व्यवस्थित वर्कआउट करायला लागली आहे मी. थोडा दम कमी लागतो आहे आणि व्यवस्थित पहिल्यासारखी आसनं जमत आहेत. आज प्रथमेश नाही आहे घरी, तो गेला आहे वाशिमला. शूट पण आहे आणि प्रमोशनसाठी गेला आहे मुंबई लोकलच्या. सो तो उद्या सकाळी येईल. त्यामुळे जेवण वगैरे जे काही आहे ते एकटीपुरतंच बनवायचं आहे. ऑफकोर्स म्हणजे एकटीला बनवायचं असल्यानंतर कंटाळा येतोच, पण मी तो करणार नाही आहे. थोडंसं काहीतरी बनवणार आहे, पण बिफोर दॅट वर्कआउट आणि बाकीच्या गोष्टी. वर्कआउट करण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. अजूनही इतकी एनर्जी आली नाही आहे, बट येस थोडंफार केलं आहे. तर जरा फ्रेश वाटतंय, आवरलं आहे. आणि आता येस पटापट जेवणाची तयारी केली पाहिजे, कारण मला 2 रील शूट करायच्या. त्यासुद्धा मी आता जरा पटकन आठवलं तर 2 स्क्रिप्ट लिहिल्यात आणि छान आहेत, एंगेजिंग आहेत, तुम्हाला आवडतील. शॉर्ट्स आहेत, म्हणजे यूट्यूब शॉर्ट्स आहेत आणि इंस्टाग्राम शॉर्ट्स आहेत. तर तुम्हाला ते आवडतील डेफिनेटली. आणि मला वाटतं हा व्हिडिओ अपलोड होण्याच्या आधीच मी ते पोस्ट करेन. सो येस, स्टे ट्यून फॉर दॅट ऑल्सो. तर मंडळी, आपलं इथे जेवण तयार होतं आहे आणि जेवण काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवणार आहेच. पण त्याआधी आपण क्विक डिस्कस करूयात सकाळची सक्सेस स्टोरीची. तुम्ही बघितलीत राधेश्यामची सक्सेस स्टोरी. सकाळी मला असं वाटतं तुम्हाला फुटेजेसमधून ती स्टोरी इतकी कळेल की नाही माहीत नाही, बिकॉज थोडंसं रेस्ट्रिक्शन होतं, सगळंच काही मला शूट करता आलं नाही. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की क्विक तुम्हाला सांगूयात की ही सक्सेस स्टोरी काय आहे, त्या मुलाचं स्ट्रगल काय आहे. तर बेसिकली हा मुलगा जो आहे राधेश्याम, हा अंधेरीमध्ये राहतो आणि त्याने आमच्याकडून कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या अंधेरी सेंटरमधून बँकिंगचा कोर्स कंप्लीट केला. त्यांचा दुपारी साधारण 1:30 ते 5:30चा कोर्स असायचा, 4 तासाचा कोर्स असतो तो. पण हा मुलगा सकाळी 4 वाजता उठतो, दादरला जाऊन तिथून सगळ्या भाज्या कलेक्ट करतो. इथे त्याच्या दुकानात त्या सगळ्या म्हणजे तिथे तो विक्री करतोच, वडिलांना मदत करतो, पण त्या व्यतिरिक्त तो होम डिलिव्हरी देतो. आणि इतकं सगळं करून आत्ता त्याला जॉब लागला आहे. तर तो जो जॉब अर्थात कोटक फाउंडेशनकडूनच लागला आहे. तर त्याची शिफ्ट असते दुपारी, म्हणजे 3 ते रात्री 12पर्यंत. त्याला ऑस्ट्रेलियन शिफ्ट मिळाली आहे, त्याच्यामुळे त्याला 3 ते 12चं शेड्यूल असतं. घरी यायला त्याला 1 होतो आणि पुन्हा सकाळी 4 वाजता तो असतो दादरला. तर जॉबच्या आधी तर स्ट्रगल होताच, पण जॉब लागल्यानंतर सुद्धा त्याने घरी वडिलांना मदत करणं सोडलं नाही आहे, किंवा घरचा जो छोटासा बिझनेस होता तो त्याने कुठेही सोडला नाही. आणि तो बिचारा मुलगा हार्डली 1.5 ते 2 तास, म्हणजे 2 तास पण खूप मोठी गोष्ट आहे, पण त्याहून कमी तो झोपतो आणि इतका स्ट्रगल तो करतो. पण तरीही तुम्ही जेव्हा सकाळी त्याचे फुटेजेस बघितले, इतका आनंदी, इतका हॅपी आणि असं भरभरून त्याला खूप काही बोलायचं असतं, इतकी एनर्जी आहे त्याच्यामध्ये. सो ती एक सक्सेस स्टोरी होती आणि आमच्या सोशल मीडियाच्या टीमने असं ठरवलं आणि आमच्या वोकेशनल एज्युकेशनच्या टीमने सुद्धा ठरवलं की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ह्या स्टोरीज आल्या पाहिजेत. सो ही एक पहिली स्टोरी होती. अशा अनेक स्टोरीज ऑलरेडी आहेत आणि आम्हाला त्या थोड्याशा मोठ्या लेवलपर्यंत, स्केलपर्यंत, लोकांपर्यंत घेऊन यायच्या आहेत. आणि असे आपले अनेक बेनिफिशरीज आहेत ज्यांनी फाउंडेशनमधून कोर्स केला आहे, त्यांना जॉब मिळाला आहे आणि आता खूप छान पद्धतीने ते त्यांचं करिअर करतात. सो येस, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं शॉर्टमध्ये. आता जेवणाची वाट बघते, मी ऑलमोस्ट झालं आहे. थोड्या वेळात मी जेवायला बसणार आहे, जेवण दाखवणार आहे आणि मग व्हिडिओचा समारोप करणार आहे. ओके मंडळी, चला या जेवायला. गरमागरम आहे बटाट्याची भाजी, भात आहे, वरण आहे आणि चटणी. या जेवायला. तर मंडळी, जेवण झालं आहे आणि दिवससुद्धा संपला आहे. ॲक्च्युली दिवस संपला नाही आहे, म्हणजे घड्याळात फक्त 8:30च वाजले आहेत. परंतु मी व्लॉग आता एंड करणार आहे, कारण आत्ता मी वाचते आहे TP3ची स्क्रिप्ट, टाईमपास 3ची स्क्रिप्ट आहे. आणि सध्या मला स्क्रीन प्ले रायटिंग शिकायचं आहे. त्याच्यासाठी मी प्रथमेशच्या चित्रपटांच्या काही स्क्रिप्ट्स वाचते आहे, समजून घेते की कसं लिहिलं जातं, कशा पद्धतीने सीन डेव्हलप केला जातो, कारण हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. नॉर्मली लिखाण करणं वेगळं आणि स्क्रिप्ट, एखाद्या सिनेमाची, एखाद्या शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट लिहिणं हे वेगळं. सो मला आत्ता ते सगळं शिकायचं आहे. मला फार असा इंटरेस्ट जनरेट होतो आहे की हे कसं लिहितात, कशा पद्धतीने प्रेझेंट करतात. आणि मग मी त्यातला एक सीन बघते आहे आणि मग फिल्म आणि मी तो सीन कम्पेअर करते आहे, पॉज करत करत, की ऑन पेपर तो सीन कसा दिसतो आणि ॲक्च्युअल स्क्रीनवर तो सीन कसा दिसतो. सो फार मजा येते मला. आणि त्यामुळे सध्या मी कुठलं पुस्तक वाचत नाही, तर सध्या माझं स्क्रिप्ट ही संपल्यानंतर दुसऱ्या चित्रपटाची असं सगळं
काही दिवस मला करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. पण हे सगळं होत असलं तरी आपले व्लॉग्स काही थांबणार नाही आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, ते तर आहेच. पण मंडळी, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्हाला जेन्युअनली जर व्लॉग आवडत असतील, रिलेटेबल वाटत असतील, आपल्याच घरातलं असं काहीतरी रिलेट होत असेल, तर प्लीज आपल्या फॅमिली ग्रुप्समध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलच्या ग्रुप्समध्ये हे व्लॉग शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि आपली ही जी फॅमिली आहे ती आपण अजून अशी मस्त मोठी करूयात. सो स्टे ट्यून आणि काळजी घ्या. टेक केअर.